जगोद्धारासाठी राया तू फिरसी, भक्तवत्सल करा तू एक होशी, तू एक होशी। म्हणून शरण आलो, म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओ वाळू, आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता। त्रैगुण परब्रह्म तुमचा अवतार, तुमचा अवतार। त्याची काय वर्णू, त्याची काय वर्णू लीला पामर। शेषाधिक शिनले नलगेच्या पार, नलगेच्या पार। तेथे जडमुड कैसा, तेथे जडमुड कैसा करू मी विस्तार। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओ वाळू, आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता। श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन पंढरपूर केंद्राचे प्रमुख नंदिनीताई आणि विजय काका यांना नमस्कार करून 2 शब्द बोलायचा मी प्रयत्न करते। आता आपण प्रथा अशी पाडलेली आहे की ज्यांच्या हस्ते आरती करायची त्यांनी 2 शब्द बोलायचे। आता याचा हेतू काय आहे की तुम्हाला 4 वाक्य धीटपणाने बोलता यावे, बाकी याचा दुसरा कुठलाही हेतू नाही। 2 शब्द बोला म्हणलं की कुणाला नको वाटतं, माहीत हे नसतं ना, तुम्हाला सवय नसते। काही जण बोलू शकतात पण काहींना सवय नसते, म्हणून हा कशासाठी आपण उपक्रम केला की 2 शब्द तुम्हाला धीटपणाने बोलता यावं, स्वतःचं मत मांडता यावं। कुणाकुणाला स्वतःचं मत मांडता येत नाही, खूप सांगायचं असतं पण कसं बोलायचं, कुठल्या पद्धतीत बोलायचं, कुठल्या वाक्यात बोलायचं, कसं मांडायचं हे कळत नसतं। ह्याची सवय व्हावी म्हणून आपण इथं हा उपक्रम केलेला आहे। ज्यांच्या हस्ते आरती आहे त्यांनी 4 शब्दात आपलं स्वतःचं मत मांडायचं। कोणाचं काय म्हणतात हे ते काही बघायचं। तुम्हाला काय वाटतं कशाविषयी? अध्यात्माविषयी आणि स्वामीविषयी। आता स्वामींविषयी काय बोलायचंय, सतत आपण तेच सांगत आहोत। स्वामींचा धावा रोज करा, स्वामींचं रोज स्मरण करा, स्वामींचा जप करा, स्वामींना विस्मरण होऊ द्यायचं नाही। स्वामींचं इतकं तोंडात तुमच्या नाव बसलं पाहिजे की झोपेत सुद्धा श्री स्वामी समर्थ आत न आलं पाहिजे। आपण आवाज न करता आपल्याला इथून तुम्हाचा जप जसा आपण करतो, आपल्या गुरुचा जेव्हा आपण गुरुमंत्र घेतो तो जप कसा करतो, तोंडाने म्हणत नाही, मनात इथून म्हणतो, आपल्या आत्म कळतं आपल्याला तो जप। आणि असाच करायचा असो, गुरुमंत्राचा जप तुमचा असाच झाला पाहिजे। तसा स्वामींचं नामस्मरण, स्वामींचा जप इथून करा। 24 तास तुमच्या याच्यामध्ये स्मरणात स्वामी पाहिजे। कुठलीही अडचण आली तरी आपल्या स्वामींचं नाव तोंडात येतच आपल्या। हे ब्रह्मांड नायक आहेत आणि तुम्ही इतकी सेवा करताय, घरी पण करता, इथे करता, नियमितपणे तुम्ही गुरुवारी आरतीला येताय, तेव्हा स्वामी तुम्ही काही न मागता, मी नेहमी सांगते तुम्ही काही मागू नका स्वामींना सगळं माहीत असतो। कुणाच्या डोक्यात काय आहे, हिला काय संकट येतील, आणि असे अनुभव आलेले आहेत आपल्याला, न मागता मिळालेलं आहे सगळं, आणि अजूनही स्वामी देणार आहेत। दुसरं, आपल्या या केंद्राची जी आरतीची सेवा चालू आहे अतिशय उत्तम प्रकारे चालू आहे। प्रतिसाद तुमचा सर्वांचा चांगला आहे। तुम्ही आलात तरच ही आरती होणार आहे, तेव्हा तुमचा सहभाग जास्त पाहिजे। गायकवाड काका आणि काकू खूप मनापासून सेवा करतात, मनापासून काम करतात। त्यांची श्रद्धा आहे जशी आपली सर्वांची आहे तशी, आणि श्रद्धेशिवाय होणारच नाही। श्रद्धा ठेवली तर तुमचं काम होणार आहे। तेव्हा स्वामींविषयी श्रद्धा आहेच आहे, ठेवा,
न मागता स्वामी सगळं आपल्याला देणार आहेत. तेव्हा सगळ्यांनी नामस्मरण करा, स्वामींना हाक द्या. जिथं तुम्ही अडचणीत असाल तिथं स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरू दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद घेऊन वंदनीय ताई मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरुवात करते. भगवान विष्णूच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे भूवैकुंठ म्हणजे पंढरपूर. पंढरपूरमध्ये आमचा पांडुरंग, आमचा विठ्ठल कटेवर हात ठेवून युगे 28 उभा आहे. विठू माझा लेकुरवाळा संगे भक्तांचा मेळा. किती भक्त आहेत. तुकोबा, ज्ञानोबा, जनाई, मुक्ताई, मीराबाई, सोपान काका, चोखवा, किती किती भक्त आहेत. आपणही पण तर या भक्तांच्या पैकी सगळेच निश्चिम आहेत, सगळेच समाज प्रबोधन करणारे आहेत, सगळ्यांनीच समाज जागृती करण्याचं काम केलेलं आहे. पण आमचा हा विठोबा किंवा आमचा हा विठ्ठल, आमचा हा पांडुरंग जो आहे युगे 28 कटेवरी कर ठेवून इथं का उभा आहे, कोणासाठी आला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भक्त पुंडलिकासाठी पांडुरंग पंढरपुरात आले. तर हे भक्त पुंडलिक कुशावती नगरामध्ये जेव्हा राहत होते त्यावेळी आई वडिलांना त्रास देत होते. आई वडिलांचा छळ करत होते, थोडक्यात त्रास देत होते. विषय सुखांमध्ये रममाण झालेले होते. आणि असं होतं संसार, विषय सुख, त्यामुळे त्यांना आई वडील, मातृप्रेम, देव धर्म असं काहीही त्यांना नव्हतं. आणि त्यावेळी या भक्त पुंडलिकाच्या समोर त्यांच्या घराच्या दारामध्ये एक 3 ऋषी आले. 3 ऋषी आले. हात पाय सगळे चिखलाने हे झालेले आहेत, भरलेले आहेत. आणि ते घरात नको म्हणून सांगितलेलं, मला घरात आत या घ्या मला असं तेव्हा त्या 3 ऋषींनी सांगितलं. तेव्हा ह्या भक्त पुंडलिक नव्हताच. तेव्हा ह्या पुंडलिकाने त्यांना आतमध्ये सुद्धा यायला त्यांना जागा दिली. दार बंद केलं. त्यांना बाहेरच थांबा म्हणून सांगितलं. ते पाणी मागितलं, आमचे हातपाय स्वच्छ करायचे, आम्हाला पाणी द्या म्हणून सांगितलं. ते पाणी पण दिलं नाही. आणि मग जेव्हा त्याला आपल्या सगळ्या कामातून, उद्योगातून जेव्हा त्याला सवड मिळाली तेव्हा त्यानं दरवाजा उघडून बघितलं. बाहेर ते साधू ऋषी आलेले आहेत, ते बाहेर आहेत का गेले म्हणून जेव्हा बघितलं तेव्हा ते 3 ऋषी आणि एक स्त्री अगदी दुःखाने विवळत होती, कळत होती, यातना होत होतं तिला आणि ती कळत होती. आणि हे 3 ऋषी जे आहेत तिचे हात पाय दाबत होते, तिची सेवा करत होते, चरण सेवा करत होते. आणि मग पुंडलिकाला वाटलं की हे 3 मगाशी होते, आता हे 4थी स्त्री पण कोण आलेली, म्हणून न राहून ते बाहेर गेला घराच्या. आणि त्याने विचारलं की बाबा कोण आहे ही स्त्री, ही माता कोण आहे आणि काय झालं, का रडतायत, काय विवळतायत त्या, का त्यांना कोणता त्रास होतो आहे. तेव्हा त्या ऋषींनी सांगितलं की हे दुसरं तिसरं कोणी नाहीये, की ही पृथ्वी माता आहे. आणि या पृथ्वीवरती इतका म्हणजे व्यभिचार म्हणा किंवा भ्रष्टाचार म्हणा किंवा अंधकार इतका माजलेला आहे आणि देवाचा सगळ्या लोकांना विसर पडलेला आहे. आणि त्याचं ओझं इतकं झालेलं आहे, इतकं झालेलं आहे त्याचं ओझं. आणि त्या ओझाने ही पृथ्वी माता
कळत आहे एवढं काही तिला त्रास होतो आहे. आणि काय कशाचं दुःख होत आहे तिला, तर या जगामध्ये, या भूतलावरती, या पृथ्वी तलावरती अन्याय होतो आहे. आणि कोण कोणावर अन्याय करतं? समाजात काही सगळे फक्त एखादा हुकुमशहा किंवा एखादा अधिकारीच तोच आपल्या ह्याच्यावरती अन्याय करतो असं नाही. तर आई वडिलांच्यावरती कोणी अन्याय करतं, कोण बायकोवरती अन्याय करतं, कोण मुलांच्यावरती अन्याय करतं. हे फक्त पुंडलिकाला जाणवून द्यायचं होतं त्या 3 ऋषींना, की तू आई वडिलांच्या वरती अन्याय करतो, आई वडिलांना त्रास देतो. तेव्हा पुंडलिकाला लक्षात आलं आणि तेव्हा त्यानं आई वडिलांची आपली इतकी सेवा करायला सुरुवात केली, आई वडिलांची इतकी सेवा करायला सुरुवात केली की ते कुठपर्यंत जाऊन पोहोचली पुंडलिकाच्या आई वडिलांच्या सेवेची माहिती, बातमी, तर भगवान विष्णू पर्यंत जाऊन पोहोचली. आणि तिथून भगवान विष्णू जे आहे ते पुंडलिक खरंच हा मातृप्रेमी आहे का, आई वडिलांचा भक्त आहे का, आई वडिलांची सेवा करतो आहे का, हे पाहण्यासाठी म्हणून या पंढरपूर नगरीमध्ये आले, म्हणजे कुशावती नगरीमध्ये आले. आणि मग तेव्हा पुंडलिकाला जेव्हा त्यांनी आवाज दिला तेव्हा त्यांनी जवळ असणारी वीट फेकली आणि त्यावेळी त्या विटेवर उभा राहण्यासाठी देवानं सांगितलं, पाचारण केलं, थांबा, मी आई मातृ भक्त आहे, आई वडिलांची सेवा करतो आहे आणि तोपर्यंत माझी सेवा होते तोपर्यंत तुम्ही थांबा. आणि आमचा पांडुरंग युगे 28 झाले तरी कटावरती कर ठेवून त्या ठिकाणी या सेवेमध्ये सेवा कशी करतोय पांडुरंग, म्हणजे आई वडिलांची सेवा कशा पद्धतीने चाललेली आहे हे पाहत आमचे पांडुरंग त्या ठिकाणी उभे आहेत. आणि मग तिथून ठीक आहे, त्यांचं चाललेलं आहे, पांडुरंग कमरेवरती हात ठेवून विटेवरती उभा राहिलेले. आता या पांडुरंगाच्या याच्यात बघितलं, पांडुरंगाची मूर्ती जर आपण बघितली तर कपाळाला गंध आहे, काळा मच्छ कुंडल आहे, हातामध्ये काठी आहे, पण आपल्याला दिसत नाही ती काठी आहे. पांडुरंगाच्या हातामध्ये त्यांच्या दोन्ही पायाच्या तिथं काठीचे हे आहे. तर त्यांच्या कपाळावर जो गंध आहे तो गंध गुगल मॅपच्या आकाराचाच आहे. गुगल मॅपचा आकार म्हणजे गोल टिळा लावलेला नाही, चंदनाचा टिळा नाही, तर तो आकार. मग हा जो टिळा आहे किंवा हे जे गुगल मॅपचा जो गंध आहे पांडुरंगाच्या कपाळावर लावलेला, ते कशाचं प्रतीक आहे किंवा ते कशाची खूण आहे? जेव्हा भगवान विष्णू त्रेतायुगामध्ये मानव रूपामध्ये या भूतलावरती आलेले होते तेव्हा वैकुंठामध्ये भगवान विष्णू शेषशय्येवरती, शेष नागावरती असलेले आहे. मग ते शेषनाग जे आहेत त्या शेषनागाने भगवान विष्णूंना विनंती केली की मला इथं सोडून तुम्ही भूतलावरती चाललेला आहात, मी पण येणार तुमच्या बरोबर. तेव्हा त्रेतायुगामध्ये जेव्हा राम अवतारामध्ये या भूतलावर भगवान विष्णू आले त्यावेळी रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण हे शेषनाग आहे. तिथून पुढे गेला की द्वापार युगात श्रीकृष्णाचा अवतार, भगवान विष्णूने श्रीकृष्णाचा अवतार घेतला. त्यावेळी हे शेषनाग भगवान श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलराम दादाच्या अवतारात होते. मग आता हे मनुष्य रूपात होते. आता पांडुरंगा तू तर आता देव रूपात इथं उभा राहिलेला आहे, मला कुठं स्थान आहे? तेव्हा पांडुरंगाने सांगितलं काळजी करू नको, मी सदैव तू सगळ्या भक्तांना दिसशील, सगळ्याला दिसशील असं तुला मी स्थान देतो. आणि त्या शेष नागाला कुठं स्थान दिलं असेल तर त्यांनी आपल्या कपाळावरती गंधाच्या ठिकाणी स्थान दिलं आणि त्या शेष नागाचं, त्या शेषाचं प्रतीक म्हणून पांडुरंगाने आपल्या कपाळावरती गंध धारण केलेला आहे.
म्हणजे इतका पांडुरंग भक्तासाठी धावून गेलेला आहे, धावून येतो आहे, प्रत्येकाच्या हाकेला धावतो आहे, येतो आहे. फक्त आपण हाक द्यायची आणि ती हाक पांडुरंगापर्यंतच काय आपल्या स्वामीपर्यंत सुद्धा पोहोचते. पांडुरंग धावून गेलेला आहे, धावून येतो आहे, प्रत्येकाच्या हाकेला धावतो आहे, येतो आहे. फक्त आपण हाक द्यायची आणि ती हाक पांडुरंगापर्यंतच काय आपल्या स्वामीपर्यंत सुद्धा पोहोचते. पांडुरंगच काय पण स्वामींच्या पर्यंत सुद्धा आपण मनापासून आर्तपणे जर आवाज दिला, मनापासून जर आपण स्वामींना बोलवलं, निष्ठेने श्रद्धेने, आपल्याला सद्गुरु दादा तेच सांगतायत, पहिला विश्वास ठेवा, विश्वास ठेवा, श्रद्धा असू दे आणि त्याच्याही पुढे जाऊन काय करा, संयम ठेवा. संयम असू दे. नाही मला लगेच आता मिळालंच पाहिजे असं नाही. लगेच कोणतीही गोष्ट आपल्याला लगेच मिळत नाही. म्हणून आपण म्हणतो बघा की किती देवा आमची परीक्षा घेतो, इतका मी करतो, इतका मी करतो, देवा अजून पण आहेच का हे कष्ट, अजून पण हा त्रास आहेच का. आपली परीक्षा घेतात. स्वामी काय, पांडुरंग काय किंवा आणि कोणता देव असेल, आपली ज्यांच्यावरती श्रद्धा आहे ते आपली परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेत पास व्हायचं त्याच्यासाठी आपल्याकडं संयम असावा लागतो, श्रद्धा असावी लागते. आणि श्रद्धेने, भक्तिभावाने, संयमाने आपण कुणालाही मनापासून हाक दिली. आता रेखामौलीने तेच सांगितले की मनापासून, तुम्ही मनापासून, म्हणजे झोपेत रात्री दिवसा उठले की स्वामी 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 म्हणायला लागतच नाही, म्हणायला लागत नाही, आपोआप स्वामी स्वामी आपोआप आतून, आपणच तोंडाने नाही, मुखाने नाही, आपला आत्मा सुद्धा आतून म्हणायला सुरुवात करतो. आणि असं जेव्हा आपण करेल तेव्हा निश्चितपणे स्वामी आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडू. गुरुराया महाराज दत्तात्रया, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत मूर्ती, माझ्या जीवाची विश्रांती, माझ्या जीवाची विश्रांती, तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत मूर्ती, माझ्या जीवाची विश्रांती. नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया, नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, जीवीचे साखरे, जीवीचे साखरे, कोण पुरविल कोडे, कोण पुरविल कोडे, जीवीचे साखरे, जीवीचे साखरे, कोण पुरविल कोडे. नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अनुसूया सुता, अनुसूया सुता, सुतामुळे आपावाला
तुकामुळे पावला तुकामुळे पावला अनुसूया सुता अनुसूया सुता तुकामुळे पावला नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा